नमस्कार, लता रावळे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मंडळी, आज आपण पाहणार आहोत विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले शेगाव श्री गजानन महाराज संस्थानबद्दल थोडीशी माहिती. मागच्या व्हिडिओमध्ये मी महाराजाबद्दल माहिती सांगितली होती. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. जर नसेल पाहिला तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. आज आपण श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथील भक्तनिवास याबद्दल माहिती पाहूया. शेगाव येथे संस्थानचे एकूण 4 भक्तनिवास आहेत. नंबर 1 वारकरी भक्तनिवास संकुल, नंबर 2 मंदिराजवळचे भक्तनिवास संकुल, तिसरे विसावा व चौथे आनंद विहार भक्तनिवास. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आनंद विहार येथील भक्तनिवासबद्दल माहिती घेऊया. आनंद विहार हे भक्तनिवास बाळापूर रोडवर आहे आणि समाधी मंदिरपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे व आनंद सागरच्या 1 किलोमीटर अगोदरच लागते. आम्ही आनंद विहारमध्ये या गेटमधून प्रवेश केला आणि पार्किंगच्या दिशेने निघालो. आम्ही आत प्रवेश केल्यानंतर आजूबाजूंची सुंदर फुलाची झाडे बघत बघत पार्किंगमध्ये आलो. शेगावमध्ये प्रत्येक भक्तनिवासमध्ये कार पार्किंगची खूप चांगली व्यवस्था आहे. आम्ही गाडी पार्क केली व लगेच रूम बुकिंगसाठी निघालो. गजानन महाराज समाधी मंदिराजवळ जे भक्तनिवास आहे त्या ठिकाणावरून संस्थानकडून भक्तासाठी मोफत बस सेवा आहे. त्या ठिकाणावरून रेल्वे स्टेशन, बस स्टँड, विसावा, आनंद सागर व आनंद विहार या सर्व ठिकाणी अर्ध्या तासाला बस सोडण्यात येतात. भक्तांना ने-आण करणाऱ्या बस या ठिकाणी थांबतात. तुम्हाला डाव्या साईडला दिसते हेच ते बस स्थानक होय. आणि इथून थोडे समोर गेल्यावर आपल्या नजरेस पडते भव्य व रुबाबदार अशी विठुरायाची मूर्ती. विठ्ठलाची मूर्ती पाहून दर्शन झाल्यावर मूर्तीसमोरच बुकिंग कार्यालय आहे. मध्यभागी कार्यालय आहे व दोन्ही बाजूला वेटिंग हॉल आहेत. रूम बुक करण्यासाठी इथे येऊन रांगेतच थांबावे लागते. कोणत्याही भक्तनिवासमध्ये ऑनलाईन बुकिंग होत नाही. बुक होईपर्यंत 2 ते 3 तासाचा वेळ लागू शकतो. ते गर्दीवर अवलंबून असते. आनंद विहारमध्ये एका व्यक्तीसाठी रूम नाही. कमीत कमी 2 बेड, 3 बेड व 6 बेडची व्यवस्था आहे आणि 700 ते 950 पर्यंत रूम मिळतात. या कार्यालयासमोरच्या बाजूने
चहा, कॉफी व गोळ्या औषधी मिळतात. माझे मिस्टर रूम बुकिंगसाठी रांगेत आहेत. तोपर्यंत मी फोटो व्हिडिओ काढले. इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. सकाळी व संध्याकाळी तर खूपच फ्रेश व रमणीय वाटते. आणि महत्त्वाचे म्हणजे इथे रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड अवश्य लागते. 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला रूम मिळाली. आम्ही चावी घेतल्यानंतर लगेच प्रसादालयाकडे जेवणाकरिता गेलो, कारण प्रसादालयाचा टाईम 2 वाजेपर्यंतच असतो. नाश्त्याची वेळ सकाळी 8 ते 10 व संध्याकाळी 4 ते 7. जेवणाची वेळ सकाळी 11 ते 2 व संध्याकाळी 7 ते 10 आहे. आम्ही जेवण केले व लगेच रूमकडे निघालो. इथे एवढी शिस्त व स्वच्छता आहे, ती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही. इथे जे सेवेकरी आहेत ते सर्वांना खूप आपुलकीने व आदराने माऊली माऊली म्हणून बोलतात. तुम्हाला इथे काहीच अडचण येणार नाही. आणि आता तुम्ही रूम पाहू शकता. रूम खूप मोठी असून एकदम स्वच्छ व थंड आहे. इथे AC व कूलर दोन्ही प्रकारच्या रूम मिळतात. आमची ही रूम कूलरवाली आहे आणि आम्हाला 900 रुपयामध्ये मिळाली.
अवश्य थांबा व निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घ्या. तर मंडळी, कशी वाटली आनंदविहारबद्दलची माहिती? माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मनापासून खूप खूप धन्यवाद. जय गजानन, श्री गजानन.